नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण GMC लातूर म्हणजे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर यांची 12 ऑगस्ट 2026 रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. गट ड संवर्गासाठी म्हणजे वर्ग 4 साठीची ही भरती जाहिरात जी आहे 2026 साठीची ते प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये कक्ष सेवकसाठीचे 36, बाह्य रुग्ण सेवक विभाग सेवक जे आहे तर 5, शिपाईसाठीचे 10, माळीसाठीचे 1, स्वयंपाकीसाठी 4, क्षकिरण सेवकसाठीचे 4, त्यानंतर प्रयोगशाळा परिचयासाठीचे 1 आहे, रक्तपेढी परिचयाचं 1 आहे, अपघात विभागसाठीचे 4 जागा, सहाय्यक स्वयंपाकीचे 4 आहेत, पहारेकरीचे 5 आहेत, नावीसाठीचे 4 आणि धोबीसाठीचे 5 अशा एकूण जागा ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. GMC लातूर ही साठीची ही भरती जाहिरात 2026 साठीची प्रसिद्ध झाली. गट ड संवर्गासाठीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर जे विद्यार्थी लातूर GMC साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भातले सर्वसाधारण तरतुदी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, त्या व्यवस्थित डिटेलमध्ये ज्या आहेत त्या पाहून घ्या. आणि आपलं जे चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल जे आहे त्या जाहिराती संदर्भातले अपडेट जे येत राहतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. आरक्षणासंदर्भातले तरतूद जे आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. जाहिरात जी आहे ती 2026 साठीची असणार आहे. GMC लातूरसाठीची इतर जिल्ह्यातल्या ज्या जाहिराती आहेत त्या ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत. सोलापूर असो, पुणे असो किंवा सातारा सांगली असो, त्या जाहिराती ज्या आहेत त्या येऊन गेलेल्या आहेत. ही सध्या जाहिरात जी आहे तर ती लातूर जिल्ह्यातली आलेली आहे. शैक्षणिक अर्हता जी आहे ते 20/8/2026 रोजी उमेदवाराचे जे आहेत पकडण्यात येणार आहे. 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहेत. माजी सैनिकासाठीची आरक्षणाची तरतूद, त्यानंतर पात्रता जी आहे ती देण्यात आली आहे. वयोमर्यादेच्या खुल्या प्रवर्गासाठीची 18 ते 38 आहे, मागास प्रवर्गातून 18 ते 43 आहे. त्यानंतर जे आहे तर पदवीधर अंशकालीनसाठीचं वयोमर्यादा आहे. खेळाडू आहेत, दिव्यांग उमेदवार आहेत, त्यांच्यासाठीचे प्रकल्पग्रस्त आहेत, माजी सैनिक आहे, त्यांच्यासाठीचे वयोमर्यादेच्या अटी जे आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. तर इथं सविस्तर बघून घ्या. पदसंख्या व आरक्षणासंदर्भातले तरतुदीसोबतच जे आहेत कक्षसेवक, बाह्य विभाग सेवक, शिपाई, माळी, स्वयंपाकी, क्षकिरण सेवक, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात विभाग सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, नावी, धोबी यांच्यासाठीची परीक्षा जी आहे तर मराठीसाठीचे 25 प्रश्न, इंग्रजी 25, सामान्यांचे 25 आणि बौद्धिक चाचणीचे 25 असे 100 प्रश्न 200 गुणासाठीची परीक्षा असणार आहे. कालावधी जे आहे ते 2 तास म्हणजे 120 मिनिटाचं असणार आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ व उपयोग तसेच उतारावरील प्रश्न असतील. इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे, ग्रामर असणार, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस असणार आहे. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा, भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासक्रमासह पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, भूगोलासाठी महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये विशेष अभ्यासक्रमासह विचारला जाणार आहे. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकाश, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या इत्यादीवर प्रश्न असतील. अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, अर्थसंकल्प, चालू घडामोडी, महाराष्ट्रासह भारतातील राज्यशास्त्र असेल आणि सामान्य विज्ञानामध्ये जे आहेत ते प्रश्न असतील. गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी यावर प्रश्न असतील. परीक्षेचे स्वरूप जे आहे ते ऑनलाईन असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न असतील आणि कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्या. हे जे जाहिरातीचं PDF आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे, तिथून तुम्ही चेकआउट करा. अर्ज करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ते देण्यात आलेले. परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि मागास असेल तर 900 रुपये असणार आहे. ही जी भरती प्रक्रिया आहे 2026 साठीची असणार आहे. अर्ज करायला 20 ऑगस्ट 2026 ते 10 सप्टेंबर 2026 असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर मी घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून जायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग. बाय. टेक केअर.